बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची तुम्ही सर्वात जास्त आतुरतेने वाट बघत होते ती म्हणजे तुमच्या फर्स्ट कॅप राऊंडचा रिझल्ट. म्हणजे आता मॅक्झिमम जणांना म्हणजे कन्फ्युजन असं होतं की सर कॅप राऊंडचा रिझल्ट कधी लागणार, आणि आज त्यांनी म्हणजे 2 जुलैला संध्याकाळी 5 वाजता डेट दिली होती. पण आता मी व्हिडिओ शूट करतोय बघा, 2 जुलै सकाळी 11 वाजलेले आहेत. तर 11 वाजताच तुमच्या लॉग इनला तुमचे जेही कॉलेज अलॉट झालेले ते दिसायला लागलेत. मग तुम्ही ते कॉलेज कसं चेक करायला पाहिजे? सोबत सोबत तुमचा नंबर लागला का नाही लागला, लागल्यानंतर कसा इंटरफेस दिसेल किंवा लागल्यानंतर काय होईल, आणि न लागलेल्या विद्यार्थ्यांचा याच्यावरती काय दाखवते किंवा तुमच्या प्रोफाईलमध्ये काय दाखवते, याच्यानुसार तुम्ही ठरू शकता तुम्हाला कॉलेज भेटलंय की नाही भेटलं. कॉलेज भेटल्यानंतर कोणतं कॉलेज भेटलं आणि अलॉटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचं हे सगळ्याच्या सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि प्रत्येक गोष्ट जेवढी ज्या मी बोलतोय ना त्या गोष्टीकडे थोडं लक्ष राहू द्या, कारण मला भरपूर विद्यार्थी ज्या मी गोष्टी सांगतो त्याच्यावरतीच रिपीट क्वेश्चन विचारतात. त्यामुळे हा एकदा व्हिडिओ व्यवस्थित बघा. बघा, सर्वात पहिले जर तुम्हाला कॉलेज चेक करायचं तर सगळ्यात पहिले काय करायचं, मी सांगितलं ऑफिशियल आपली वेबसाईट आहे आयटी ऍडमिशन डीव्हीटीची ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं. तुमचा नंतर इथे गेल्यानंतर बघा कॅन्डिडेट लॉग इन वरती क्लिक करा. कॅन्डिडेट लॉग इन मध्ये एक मिनिट, हा आता बघा इथे रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन आहे. रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन मध्ये गेल्यानंतर बघा तुमचा जोही आयडी पासवर्ड असेल तो आयडी पासवर्ड इथं फिल करून घ्यायचा. आयडी पासवर्ड फिल हा कॅप्चा आहे बघा. आता हा कॅप्चा म्हणजे काय असतं की इथं इक्वेशन दिलं जातं मॅथचं. मॅक्झिमम जण इथंच विचारतात की सर इथं काय टाकूत, बघा 6-1 म्हणजे 6-1 केल्यात किती करतं रे, 6-1 केल्यानंतर बघा 5 उरते. तर इथं तुम्हाला 5 टाकावं लागेल आणि इथं साइन इन वर क्लिक करा. जसंही तुम्ही साइन इन वरती क्लिक करणार, हा बघा तुमच्यासमोर तुमचा जे इंटरफेस ओपन होणार. इंटरफेस ओपन झाल्यानंतर बघा इथं प्रोसेड टू आयटीआय ऍडमिशन पोर्टल याच्यावरती क्लिक करायचं. स्टेप बाय स्टेप लक्षात इथं क्लिक केल्यानंतर जर तुम्ही थोडं खाली गेले ना, बघा तुमची मेरिट लिस्ट जिथं दिसत होती तुम्हाला त्याच्याच खाली बघा फर्स्ट राऊंड आता दिलं. इथं काय दिलं? फर्स्ट राऊंड दिलेलं आहे. आता फर्स्ट राऊंड दिल्यानंतर बघा तुमचं आता इथं जनरल गोष्टी एक्सप्लेन करून सांगतो थोड्या मी तुम्हाला. आता बघा इथं काय झालं, तुम्हाला फर्स्ट राऊंड अलॉटमेंट डिटेल्स आल्या. आता अलॉटमेंट डिटेल्स मध्ये बघा गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नाशिक, तालुका नाशिक, डिस्ट्रिक्ट नाशिक, या जोही विद्यार्थी होता या विद्यार्थ्याला हे नाशिकचं कॉलेज भेटलेलं आहे. आता बघा नेम ऑफ अलॉटमेंट स्टेटस, कोणता ट्रेड भेटला तुम्हाला, याच्यामध्ये तुम्ही भरपूर ट्रेड टाकले होते मी सांगितलं. भरपूर विद्यार्थ्यांनी खूप सारे ट्रेड टाकले. तर ट्रेड कोणता भेटला, फिटर भेटला एनएसक्यूएफ मध्ये. आणि अलॉटमेंट कॅटेगरी बघा ओबीसी जनरल जी कॅटेगरी तुमची ओबीसी कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी मधून या विद्यार्थ्याचं काय झालं आता इथं सिलेक्शन झालेलं आहे. मग बघा अलॉटमेंट प्रेफरन्स नंबर, इथं किती नंबरचा प्रेफरन्स होता, 2 नंबरचा प्रेफरन्स होता. आणि मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की जर का तुमचा 1, 2, 3 प्रेफरन्स टाकले होते, जर या विद्यार्थ्याला हा कॉलेज पाहिजे असेल तर हा कंटिन्यू करू शकतो, आणि जर नसेल पाहिजे तरी याला नेक्स्ट राऊंड खेळता येईल. का बरं? कारण याचा प्रेफरन्स नंबर 1 नाहीये. ज्या विद्यार्थ्यांचा इथं प्रेफरन्स नंबर 1 असेल त्यांना त्या कॉलेजला ऍडमिशन करावी लागेल. हे मी तुम्हाला आधीही सांगितलं ना आताही सांगतो. जर तुमचा 1 नंबरचं कॉलेज तुम्हाला भेटलं असेल तर ऍडमिशन करावं लागेल. जर तुम्ही ऍडमिशन नाही केलं तर तुम्हाला इथून पुढची राऊंड खेळता येणार नाही. या विद्यार्थ्यासाठी सांगतो, जर या विद्यार्थ्याला 2 नंबरचा कॉलेज पाहिजे नसेल, हा बेटरमेंटसाठी ट्राय करू शकतो नेक्स्ट राऊंडला. आता हे सगळं झालं जनरल. आता इथून काय करावं लागेल तुम्हाला, याच्यात महत्वाचं आहे की तुम्हाला डाउनलोड अलॉटमेंट लेटर, जे तुमचं अलॉटमेंट लेटर हे डाउनलोड वरती क्लिक करा. आणि इथं क्लिक झाल्यानंतर तुम्हाला बघा अलॉटमेंट लेटर बघा, ठीक आहे. हे अशा पद्धतीने काय होणार, तुम्हाला अलॉटमेंट लेटर दिसणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नाशिक इथं कोणतं कॉलेज भेटलं, नेम ऑफ अलॉटमेंट आयटीआय बघा, ऍप्लिकेशन कन्फर्म तुम्ही कोणत्या आयटीआय मध्ये केलं ते, आणि तुम्हाला कोणतं आयटीआय भेटलं हे तुम्हाला हे बघा इथं दिसणार की नेम ऑफ अलॉटेड आयटीआय मध्ये तुम्हाला कोणतं आयटीआय भेटलं, जे मी तुम्हाला इथं दाखवलं ते सगळं हे अलॉटमेंट लेटर प्रेफरन्स नंबर 2 आहे, होम डिस्ट्रिक्ट मध्ये भेटला आणि फिटर ट्रेड भेटला, हे इथं तुम्हाला दिसणार आहे. हे अलॉटमेंट लेटर घेऊन तुम्हाला काय करावं लागतं, ऍडमिशनला जावं लागतं. त्याच्यामुळे हे डाउनलोड करून याची काय करायची, प्रिंट काढून तुम्ही घ्यायची. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमचं जेही रिसेंट वाला आयटीआय तुम्हाला जेही ऍडमिशन म्हणजे कॉलेज भेटले ते करू शकता. पण आता हे झालं ज्यांना भेटलं, ज्यांना नाही भेटलं त्यांच्यासाठी सांगतो मी तुम्हाला. बघा जर इथून तुम्ही हे लॉग आउट करतो, तुम्ही काय करायचं, आता काय होणार, जर समजा तुम्हाला एक अशी स्क्रीन दिसेल जर तुम्हाला कॉलेज भेटलं असेल तर, आणि समजा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज नाही भेटलं, 57 वाला बघा. आता जर समजा तुम्ही ओपन केलं, समजा काय आपण चेक करणार, तुम्ही आता ओपन केलं, ओपन केल्यानंतर जर समजा तुम्ही इथे क्लिक केलं, परत आयटीआय ऍडमिशन 2026च्या पोर्टलवरती क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला हे असं लिहून असेल बघा, फर्स्ट राऊंड अलॉटमेंट डिटेल्स, यामध्ये जर का तुम्हाला असं लिहून आलं की याच्यात काय दिलेलं आहे, नो अलॉटमेंट हॅज बीन डन ऑन दिस राऊंड, म्हणजे तुम्हाला या राऊंडला कोणतंही अलॉटमेंट झालेलं नाही. ज्याही विद्यार्थ्यांना असं येत असेल समजून घ्या की तुमचं कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं नाहीये, इथून पुढच्या राऊंडला तुम्हाला खेळावं लागेल. म्हणजे तुम्हाला आता याच्यात कॉलेज भेटलं नाही. ज्यांना नाही भेटलं त्यांच्यासाठी, आणि ज्यांना भेटलं मी तुम्हाला सांगतो, जर ज्यांना भेटलं ते इंटरफेस दाखवला कसं येईल, ज्यांना नाही भेटलं त्याच्यासमोर असं राऊंड येणार, म्हणजे तुम्हाला या राऊंडमध्ये कोणतंही कॉलेज भेटलं नाही, तुम्हाला इथून पुढचे राऊंड काय येतात खेळावे लागणार आहेत. अशा पद्धतीने बघा
जनरल ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला सांगितला की तुम्ही कशा पद्धतीनं काय करू शकता, आयटीआय कॉलेज कसं लागलं हे चेक करू शकता. बघा लगेच आता काय झालंय की जसे तुम्हाला जर का ऍडमिशन अपडेट ज्या क्विक अपडेट पाहिजे असतील की बाबा कॉलेज अलॉट झालंय का, डेट एक्सटेंड झाली का, या सगळ्याचे सगळे अपडेट मी माझ्या व्हॉट्सअपवरती ग्रुप आहे आयटीआय ऍडमिशन 2026 नावानं 2.0 या ग्रुपला तुम्ही जॉईन करून घ्या. याच्यावर तुम्ही डायरेक्ट मेसेज टाकत असतो. सोबत टेलिग्रामला सुद्धा माझं चॅनल आहे आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत नावाने, याच्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता. अशाच पद्धतीचे अजून व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओला लाईक करा. कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला इथून पुढे व्हिडिओ पाहिजे, जसं की आता ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला कॉलेज कन्फर्म कसं करायचं, सोबत ज्यांना कॉलेज नाही भेटलं त्यांनी आता काय करायला पाहिजे, तुम्हाला मेरिट नंबर लिस्ट वगैरे कशा चेक करायचं, हे सगळं मी नाही का इथून पुढे व्हिडिओ बनवून सांगणार आहे. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. त्यांनाही कळू द्या की त्यांनी अलॉटमेंट नेमकं कसं चेक करायला पाहिजे. धन्यवाद.